नाशिकचे मान्यवर कलेक्टर साहेब, तसेच सहयोगी व्यवस्थापक आणि नाशिकची भाविक मंडळी, या सर्वांना माझा नमस्कार. आम्ही 72 साली नाशिकला आलो होतो. त्यावेळेला सहयोग नुकताच सुरू झाला होता आणि बरीच मंडळी त्यावेळेला इथे साक्षात्कार पाहून झाली होती आणि त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन सहयोग वाढवला, पण नाशकाला कार्य मात्र तसंच राहिलं. आता डॉक्टर सांघवी इथे आलेले आहेत आणि मधून इतर मुंबईची मंडळीसुद्धा इथे येत असतात. त्या मला पूर्ण आशा आहे की सहयोग इथे सुद्धा ठोकावे. सर्वप्रथम सर्व गोष्टी विसरून धर्म अधिक किंवा सायन्सच्या वगैरे एक मनुष्याने असा विचार केला पाहिजे की आम्ही या संसारात कशासाठी आलो, आमच्या जीवनाचं लक्ष्य काय आहे. जर आम्ही एका अमिबापासून आज मानवस्थितीला आलो तर ते कशासाठी, या जीवनाला काही अर्थ आहे किंवा नाही. अर्थात या भारतभूमीमध्ये, विशेषतः महाराष्ट्रात, जिथे आपली 3.5 पीठं बसलेली आहेत, विश्वाची सर्व कुंडलिनी आहे, अशा महान देशामध्ये जन्मलेल्या लोकांना हे तर माहीतच आहे की या संसारातून ज्याला आत्मसाक्षात्कार मिळाला तो महान झाला, ते सगळ्यात मिळवायचं आहे. त्यातून काही नवीन मंडळी पाश्चिमात्य देशात जाऊन शिक्षण घेऊन आली आणि त्यांना असा प्रश्न पडलेला असतो की देव वगैरे काही वस्तू आहे किंवा नाही, किंवा हे जे काही कुंडलिनीबद्दल एवढं मोठं लिहिलेलं आहे, जे ज्ञानेश्वर आपल्या 6व्या अध्यायात सांगून गेले. तुकारामांनी ज्या परमात्म्याला मिळवण्याच्या गोष्टी केल्या, नामदेव आदी अनेक संतांनी ह्या भूमीवर परमेश्वराच्या बद्दल जे सृजन केलेलं आहे ते खरं होतं की खोटं होतं, ते खरे होते किंवा भ्रमित होते. त्यांनी जी गोष्ट केली त्याच्यात काय अर्थ होता की उगीच त्यांनी काहीतरी करायचं सांगायचं म्हणून सांगितलं. आता सांगायचं म्हणजे असं आहे की जे आपलं बाह्य नॉलेज आहे किंवा बाह्य जे ज्ञान आहे किंवा ज्याला आपण सायन्स बिन्स म्हणतो, हे सगळं एखाद्या झाडाचं ज्ञान असावं तसं आहे. झाड हे बाहेर आहे आणि मूळ आतमध्ये. जर मूळ नसलं तर झाडाला काही अर्थ नसतो, हे आपल्याला माहिती आहे कारण आपण पाहिलेलं आहे. पण ह्या झाडाचं मूळ उलट आहे असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की मूळ वरून येत आहे, खाली झाड. आणि आपण जर झाडातच असलो तर आपल्याला त्या मुळाकडे जावंसं वाटतं. हे सहजच आहे, वाटलं पाहिजे की या झाडाचं मूळ काय. सहज असं वाटायला पाहिजे माणसाला की ह्या शरीराचं तरी मूळ काय, या आपल्या मानव देहाचं तरी मूळ काय आहे, किंवा त्याच्यापेक्षाही ह्या संबंध आपल्या व्यक्तित्वाचं आणि आपल्या ह्या मानवी जीवनाचं तरी मूळ काय. पण त्या मुळात जाण्यासाठी काय केलं पाहिजे. पुष्कळांनी त्यात अनेक तऱ्हा सांगितलेल्या आहेत. तुम्ही असं केलं तर तुम्हाला मुळाचं ज्ञान मिळेल, तसं केलं तर मुळाचं ज्ञान मिळेल वगैरे. पण एक साधी गोष्ट आपण ठेवली पाहिजे की मानव स्थिती त्याला आपण काय केलेलं आहे. काहीही केलेलं नाही. किती पैसे मोजले, मुळीच पैसे मोजले नाही. डोक्यावर उभे राहिलो का किंवा काही ध्यान संध्या वगैरे असं काही केलेलं आहे का, काय केलेलं, सहजच झाला. तसं जेवढ्या जिवंत क्रिया जगातल्या आहेत त्या सहजच होत असतात. एका बीला तुम्ही जर कितीही प्रार्थना करा किंवा तिच्यासमोर किती पारायण करा किंवा काही करा, त्याला काही जिवंत स्वरूप येणार नाही, म्हणजे ते काही रोखलं जाणार नाही. पण त्याच्यात जर अंकुर काढायचे असले तर तुम्हाला आईच्या उदरात घालावं लागेल. त्या आईलाच ही शक्ती आहे की त्याला ती अंकुर फोडू शकते. तेव्हा तुम्ही काहीही वादविवाद न करताना सरळ जाऊन जेव्हा काही पेरणी करायची असेल तेव्हा बिया आईच्या उदरात घालता.
त्याबद्दल तुम्ही काही वादविवाद करत नाही, कारण तुम्ही पाहिलेलंच आहे. त्याच्यासमोर काही पुस्तकं वाचत नाहीत किंवा लायब्ररीत घेऊन जात नाही की त्याचं डिसेक्शन करून मायक्रोस्कोपमध्ये बघत बसत नाही. सरळ जाऊन ते तुम्ही आईच्या उदरात घालता आणि तिथेच ते जिवंत कार्य घडतं. आणि तुम्ही जे आज मानव झाला हे जिवंत कार्यसुद्धा सहजच घडलेलं आहे. मराठी भाषेत सहजचा अर्थ आहे म्हणजे काही त्रास न घेता. पण तसा संस्कृत अर्थ सह म्हणजे तुमच्याबरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला. हा योग सहज योग हा तुमच्याबरोबर जन्मलेला आहे. म्हणजे त्याची परिस्थिती एका मानव स्थितीत आहे आणि ती स्थिती आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला तो मिळाला पाहिजे. हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. इतकंच नव्हे, हे घटित झालंच पाहिजे. म्हणजे मानव ज्या स्थितीला आता आलेला आहे ही स्थिती संपूर्ण नाही. हे आपल्याला दिसतंच आहे की जर ही स्थिती संपूर्ण असती तर एवढे वाद विवाद, त्रास, भांडणं, अधोगती, अमुक तमुक हे कशाला झालं असतं. कारण मनुष्य अजून संपूर्णत्वाला पोचलेला नाही, त्याला त्याचा अर्थ अजून मिळालेला नाही. आणि जोपर्यंत त्याला त्याचा अर्थ मिळालेला नाही तोपर्यंत ही सर्व स्थिती अशी राहणार. जर तुम्ही अंधारात ह्या खोलीत आलात समजा, तर काही तुम्हाला समजणार नाही. तुम्हाला असं वाटेल हा खांब आहे, हाच सत्य स्वरूप आहे. काही खुर्ची दिसली तर खुर्ची सत्य स्वरूप आहे. पण एकदम जर ह्याच्यात दिवा लावला तर तुमच्या सगळ्या दृष्टीपत्तीस येईल की आहे काय, खरी वास्तविकता काय. पण हा दिवा लावण्याची सुद्धा क्रिया म्हणजे बघा किती सहज आहे. नुसतं एक बटन दाबलं की सगळीकडे प्रकाश होतो. पण जरी हा प्रकाश इतका सहज घडला तरी ह्याला एक फार मोठी पूर्वपीठिका आहे. इतकंच नव्हे पण फार एक इतिहास आहे. आणि त्या इतिहासाच्या वर हे सगळं काही संशोधन लावून त्याच्यावर आता ही जी तुम्हाला इथे व्यवस्था झालेली आहे ती फक्त एक बटनावर येऊन बसलेली आहे. एक बटन दाबलं की सगळीकडे प्रकाश होतो आणि आपल्याला सगळं दिसायला लागतं. तसंच आजचा सहयोग सुद्धा अनादी आहे. आणि तो तेव्हापासून घटत आज ह्या स्थितीला आला आहे की त्याला आपण महायोग म्हटलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी ह्याला महायोग म्हटलेलं आहे. इतकंच नाही, त्यांचं पसायदान आहे ते संबंध सहयोगाचं वर्णन आहे, संबंध. तसंच स्वचं तंत्र म्हणजे काय हे शोधून काढावं असं शिवाजीरायांनी सुद्धा सांगितलं होतं. शिवाजी म्हणजे एक महामोठा महायोगी होता. पण लोकांना त्यांनी कधी धर्माबद्दल अशी चर्चा नाही केली, पण आतून ते फार मोठे योगी होते. आणि त्यांनी सांगितलं की आता स्वचं तंत्र ओळखलं पाहिजे. स्वातंत्र्य झालं, आता स्वचं तंत्र ओळखलं पाहिजे. आणि हे स्व म्हणजेच आपला आत्मा आहे. आता अंग्रेजी विद्येचं सुद्धा असं आहे की मी मुद्दाम होण्याच्यासाठीच मेडिसिन शिकले. कारण मी म्हटलं मला परत त्या मेडिकलच्या लोकांशी सुद्धा बोलावं लागेल, माझं डोकं फोडतील, त्याच्या आधी आपणच शिकून घेतलेलं बरं. तर त्याच्यामध्ये सुद्धा ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणून म्हणतात. ऑटो म्हणजे काय, स्व. पण हा स्व कोण आहे. तुम्ही नुसतं नाव दिलं कुणी ऑटो, आपण मोटारीला म्हणतो ऑटोमोबाईल, म्हणजे त्याच्यात एक ड्रायव्हर असतो ना. पण आपल्याला तो ड्रायव्हर दिसतो, पण हे न दिसणाऱ्या अशा कुणाला तरी ऑटो म्हणतात. म्हणजे तो कोण ऑटो आहे, तो म्हणजे आपल्या शास्त्रात सांगितलेला आत्मा आहे. हा सगळ्यांचा ऑटो आहे आणि त्या ऑटोमुळेच ह्या सर्व संस्था चालत असतात असं एक तऱ्हेने आपण त्यांना समजावून सांगू शकतो. आता सहयोगाबद्दल आपल्याकडचे लोक जरी अनभिज्ञ असले तरी हे समजू शकतात की जे काही वर आपल्याला दिसत आहे, डोळ्यात जे साक्षात दिसत आहे त्याचं ज्ञान जर सायन्स आहे आणि त्याचा मूळ म्हणजेच योगविद्या आहे, तर मग दोन्ही जाणून घेतलंच पाहिजे. कारण नुसतं जर तुम्हाला झाडच मिळालं तर हे झाड वाढून जाऊन कोलमडून पडायचं. कारण जर तुमचे त्याची पाळेमुळे जर तुम्ही नीटपणे बनवली नाही तर हे कोलमडून पडणारच. म्हणूनच आज ही दशा सायन्सच्या संबंध प्रांगणात फार वाढ केलेल्या देशांची झालेली आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की लंडनसारख्या शहरामध्ये, लंडनसारख्या प्रगतिशील शहरामध्ये एका आठवड्यामध्ये 2 मुलं आईबाप मारून टाकतात ठार. म्हणजे इतके पाशविक हे लोक झाले, इतक्या पशुस्थितीला पोचलेले आहेत की आपल्या आईवडिलांना सुद्धा तो मारूनच टाकतात. आजा आणि आजीला सुद्धा लहान लहान मुलं 7-7, 8-8 वर्षाची मारून टाकतात. मला तर आधी वाटलं होतं की इंग्लंडमध्ये असेल, पण नंतर त्यांनी मला करेक्ट करून सांगितलं की नाही, हे लंडनमध्येच आहे, फक्त लंडन सिटीमध्ये. ह्या पशुस्थितीला हे लोक कसे पोचले, कारण हे यंत्र जे आहे त्याच्यात आत्मा नाही. या यंत्राबरोबर राहून ते यंत्र झाले, त्यांना काही भावना राहिलेल्या आहेत. जेव्हा आपण जे सायन्सकडे फार आघाडीने जातो त्यांनी खायला प्यायला फार कमी होईल, पण हृदय मात्र दगडाचं होऊन जाईल. तेव्हा आधी हृदयात बसलेला आत्मा जो आहे त्याला मिळवलं पाहिजे, मग वाटेल ते काय. जर आत्मा मिळवला तुम्ही
आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेला तरीसुद्धा तुमचा चारीकडे प्रकाश असा फाकेल, एकीकडे धावत जाणार नाही. सायन्सची प्रगती झाली म्हणजे मनुष्य एकीकडे धावत जातो आणि परत ती सगळी प्रगती येऊन डोक्यावरच बसते. म्हणजे जर तुम्ही संपूर्ण सायन्स बघितला तो विध्वंसक आहे. संपूर्ण सायन्स हे विध्वंसक शस्त्र. बघा आता ज्या ज्या देशांनी, आपण नाही, आपण एवढे नशिबाने एवढे काही वेगळे झालेले नाही, पण जे देश फार प्रगती करून गेलेले आहेत त्या देशाच्या सायन्सच्या जर टोटॅलिटीमध्ये तुम्ही बघितलं तर त्या देशांमध्ये सर्व तऱ्हेचे विध्वंसक कार्य चाललेले आहेत. इतके भयंकर आणि इतक्या गहन त्या घाणेरड्यापणामध्ये ते गेलेले आहेत की आम्हाला आपल्याला सांगण्याची सुद्धा सोय. म्हणजे आपले हिंदुस्थानी माणसांच्या डोक्यावरून ते जायचे, इतका मूर्खपणा तिथे चाललेला आहे. आणि उलट अधार्मिक, अत्यंत अधार्मिक रीतीने राहून हर तऱ्हेचे विचित्र रोग वगैरे त्यांना झालेले आहेत. आता ही जी एक दशा आहे तिकडे आपण वाढत चालू, कारण सायन्स 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 आपल्याला फॉरेन म्हणजे फार विशेष वाटतं. आजच एक बाई मला सांगत होत्या की फॉरेनची माती जरी सांगितलं लोकांना तर डोक्यालाच. आणि हे लोक इथे येतात. आता ह्यांना सगळं कळलेलं आहे ते फॉरेनचं प्लास्टिक ॲफ्ल्युअन्स, त्याला म्हणतात ते सगळं प्लास्टिक सुबत्ता आहे. त्या प्लास्टिक सुबत्ता नको, नुसते हातमागावरचे कपडे शोधता शोधता आमच्या नाकी नऊ आले तुमच्या मालेगावला. कुठे हातमागावरचे मिळाले नाही, शेवटी एका कोपऱ्याजवळ मिळाले. तिथं 4 कपडे आणले तर केवढ्या आनंदाने घालून ते फिरते. आणि आपल्याला म्हणजे फॉरेनचं असं वाटतं की वा 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 काय. खरं म्हणजे त्यांनीच आपल्यापासून सगळं काही शिकून घ्यायचं आहे, मात्र आपलं आपण आधी मिळवून घेतलं पाहिजे. त्यांनी जे काही मिळवलं आहे सायन्समध्ये ते सुद्धा ह्या देशात घडलेलं आहे. यज्ञादी वगैरे करून आपण जेव्हा पंचमहातत्वांना जागृती दिली तेव्हाच त्यांना हे कळलं की पंचमहातत्वातनं काय मिळालं. पण एवढं सर्व ज्ञान म्हणून सुद्धा त्यांनी काय काढलेलं आहे तर ॲटम बॉम्ब, दुसऱ्या तऱ्हेचे बॉम्ब्स, हे सगळे विध्वंसक कला त्यांनी हस्तगत केलेले आहे. माझं असं म्हणणं नाही आहे की आपण अगदी बैलगाडीच्या स्थितीत राहायला पाहिजे, तसं माझं मुळीच म्हणणं नाही. पण सायन्समध्ये जाताना सायन्सच सर्व काही आहे असा मात्र डोक्यामध्ये विचार नाही ठेवा. सायन्स तेव्हाच लाभदायी होऊ शकतं जेव्हा तुम्हाला आत्म्याची प्रचिती मिळेल. आता एक साधारण गोष्ट, आता हे आपल्याला आयुध आहे. तुम्ही म्हणाल माताजी जर सायन्स नसतं झालं तर हे कसं आलं असतं. कबूल, ही गोष्ट खरी. जर सायन्स नसतं आलं तर हे आम्हाला मिळालं नसतं, ही गोष्ट आम्हाला कबूल आहे. पण ह्यानीच लोकांचा उद्धार होणार नव्हता, त्याला आम्ही पाहिजे. ह्यानी उद्धार होणार आहे का लोकांचा, त्याला आम्ही पाहिजे. तेव्हा हे आम्हाला जरी सहाय्यक असलं तरी हे मुख्य प्रामुख्याने नाही. आता दुसरी गोष्ट, सायन्सचा उपयोग तरी हे सुद्धा मी आपल्याला सांगितलं की यज्ञ वगैरे केल्यामुळे जी पंचमहाभूतं आम्ही जागृत केली होती त्याच्यात परिणामस्वरूप आज सायन्स आपल्याला उपलब्ध झाला. आणि त्या सायन्सचा उपयोग सुद्धा परमेश्वरी कार्यासाठीच होणार. दुसऱ्या कोणत्याच कार्यासाठी जर तो केला तो विध्वंसक होणार. म्हणजे आपले टेलिव्हिजन बघ, आम्ही ह्याला गेलो होतो हाँगकाँगला, तिथे का विशेष कंपनीचा तो टेलिव्हिजन स्वतःचाच प्रोग्राम करत असत. आणि ते आमचे शिष्य झाले आणि त्याला माताजी तुम्ही एकदा टेलिव्हिजनवर नुसत्या उभ्या राहा. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यावेळेला जे लोक बघत होते वगैरे त्यांनी लिहिलं आमच्या हातामध्ये थंड थंड अशा चैतन्य लहरी आहे. नुसत्या टेलिव्हिजनवरनं, जर टेलिव्हिजनच्या नुसत्या पटावर आम्ही उभे राहिलो त्यांच्या हातामध्ये अशा थंड थंड लहरी आल्या आणि 1-2 लोकांना काही रोग होते तेही बरे झाले असं सांगतात. म्हणजे ह्या सगळ्या सायन्सच्या गोष्टींचा उपयोग परमेश्वरी कार्यासाठीच व्हायला पाहिजे, कारण हे परमेश्वराने दिलेली पंचमहाभूत आहेत. आणि त्यांचा उपयोग जर परमेश्वरी कार्यासाठी नाही केला तर तो विध्वंसक होणार. ही मोठी तत्वाची गोष्ट आहे, ती समजून ठेवली पाहिजे. म्हणजे त्या तत्वासाठी ह्या मुळातून हे झाड काढलेलं आहे. जर तेच मूळ त्यांनी तयार नाही केलं, समजा जर मुळातून निघालेली ही झाडं त्याच्यात जर बी तयार नाही झालं आणि राक्षस तयार झाले तर असल्या झाडाचा काय उपयोग आहे. परत त्याच्यातनं मुळे निघाली पाहिजेत, अशा तऱ्हेचे बी त्याच्यात तयार झाले पाहिजेत, तरच त्या झाडाला काहीतरी अर्थ आहे. आणि तसंच मानवाचं सुद्धा आहे. ह्या एका शेवटल्या स्थितीमध्ये आज मनुष्य आलेला आहे. त्या देशामध्ये लोकांनी बघितलेलं आहे की आता कुठे जाणतोय, कोलमडून आम्ही कुठे पडणार. आणि ते बघितल्याबरोबर ते दचकून बसलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की कोणता शॉक आमच्यावरती येणार आहे. आणि आपण अजून त्या परिस्थितीत पोहोचलेले नाहीत. म्हणून आपल्याला सगळं केवढं मोठं आहे त्यांचं. तरीसुद्धा आपल्या भारतवर्षात, विशेषतः महाराष्ट्रात, याला महाराष्ट्र म्हटलंय ते अनादीच आहे. आणि ती गोष्ट खरी. अजूनही 80% लोकांचं परमेश्वरावर अत्यंत प्रेम आहे, भाविक. 10% लोक त्यातले उपटसुंब आहेत. देवाच्या नावावर पैसे कमवतात, हे धंदे कर, ते धंदे कर, काही लिखाण करून टाक,
खोटे कामं करा, कुणी गुरु मेला म्हणजे त्याचे मग खूप भांडणं चालतात, त्यांच्या शिक्षणाची पैशावरनं, सगळा काही पैशापर्यंत मार्ग. परमेश्वराच्या नावावर पैसा कमावणं म्हणजे महान पातक आहे मला वाटतं. आणि ही अशी महान पातकं केलेली लोक मग रस्ता तळाला जातात एकानंतर. पण जरी त्यातले 10% जरी विरोधक असले परमेश्वराला, जरी नास्तिक असले, तरी मी म्हणेन एकतरी नास्तिकच आहे. कारण नास्तिकता सुद्धा अशामुळे आलेली आहे कारण त्यांनी परमेश्वराचा अजून बोधच झालेला नाही, संबोध झालेला नाही. उगीच आमच्या वेड्यासारखे आमचे आईवडील उगीच काहीतरी देवळात करतात, घंटा काय मारतात, हे काय करतात, ब्राह्मणाला पैसे देतात, नुसते पैसे लुटतात, ऐकायला तयार नाही, तसे गुरु करून ठेवलेले आहेत, सगळे खोटे गुरु आहेत. असा एक बौद्धिक विचार कॉलेजात गेलेले मुलं म्हणा किंवा शिक्षक म्हणा किंवा बुद्धिवादी लोक ह्यांच्या डोक्यात येतो. आणि तोही सहज बरोबरच आहे. कारण खरोखरच धर्माची दुर्गती आपल्या देशामध्येच नाही पण अनेक देशामध्ये झाली आहे, प्रत्येक धर्मात झाली, त्याबद्दल शंकाच नाही. कारण सर्व तऱ्हेचा गोंधळ, सर्व तऱ्हेचा व्यभिचार आणि सर्व तऱ्हेची कारणाचा भ्रष्टाचार हा धर्मात सर्वात जास्त. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आम्ही आजपर्यंत एवढं टाळ कुटून पांडुरंग केलं तरी माताजी आमच्या नशीब परमेश्वर काय. काही लोक मला विचारतात, माताजी आम्ही रोज पारायण करतो दत्तात्रयांची, पण आमचे पोटच खराब झालेले आहे. म्हणजे दत्तात्रयांचं स्थान आहे पोट, आणि ते कसं खराब झालं. बरोबर आहे. आता हे समजा मशीन आहे किंवा तुमचा टेलिफोन आहे, त्याचं जर कनेक्शनच झालं नाही, तुम्ही टेलिफोन फिरवत सुटले तर टेलिफोन तुमचा खराब होईल की नाही, त्याच्यात देवाचा काय दोष आहे. देवाला दोष लावणं बरोबर आहे, पण तुमचं जर योगच झाला नाही तर क्षेम कसा होणार. कृष्णाने स्पष्ट सांगितलं की योगक्षेम व हमेम, आधी योग व्हायला पाहिजे मग क्षेम होणार. संबंध कृष्णाच्या गीतेमध्ये ज्यांनी ते सगळं जे वर्णन करून सांगितलं ते जर मनुष्याने पार झाल्याशिवाय बघितलं किंवा साक्षात्कार झाल्याशिवाय बघितलं तर अगदी उलटं दिसतं. कारण कृष्ण हे मोठे राजकारणी परमेश्वरी तत्व होतं, फार मोठं राजकारणी परमेश्वरी तत्व होतं. आणि त्यांनी असं बघितलं की अर्जुनाच्या डोक्यात काय प्रकाश पडत नाही. त्यांनी सांगितलं की अर्जुनाला स्पष्ट सांगितलं की बाबा हे तुझे नातलग बितलग जेवढे तुला दिसत आहेत आणि जे तुला उपरती आलेली आहे हे सगळं काही खोटं आहे, कारण आधीच मेलेले आहे, तेव्हा त्याचा तू मार, त्याच्यात काही हरकत नाही. तर पुष्कळांचं असं म्हणणं आहे की कृष्णाने हिंसा विद्या शिकवली. पुष्कळांचं असं कृष्णाच्या विरोधात आहे की कृष्णाने हिंसा शिकवली अर्जुनाला. आता असं आहे की खरोखरच मनुष्य मेलेला आहे किंवा नाही, किंवा त्याची जडस्थिती काय आहे आणि आत्मा त्याचा अविनाशी आहे की नाही, ते जेव्हा तुम्ही ह्याच्यात सूक्ष्म रूपाने ह्या मुळात उतरणार नाही तोपर्यंत समजावून सांगणं म्हणजे असंच आहे की एखाद्या आघाड्या माणसाला सांगायचं की हा रंग कोणचा, तो रंग कोणचा. दुसरी म्हणजे कृष्णाच्या बाबतीमध्ये समज आपला इतका आहे तितकाच आपण त्याला त्यांनी सुरुवातीला सांगितलं की तू ज्ञान योग घे. ज्ञानाचा अर्थ आपल्याला असं वाटतं पुस्तकी योग किंवा पुस्तकात वाचणे. कृष्ण कधी शाळेत जाऊन त्यांनी पुस्तकी वाचली असेल की नाही, थोडे दिवस गुरुकडे होते पण युनिव्हर्सिटीला वगैरे गेलेलं काय आपण ऐकलेलं नाही. आणि कोणतेच संत साधू युनिव्हर्सिटीला गेलेले नाही. तेव्हा ज्ञानाचा अर्थ जो आहे तो आपण अगदी चूक समजतो. ज्ञानाचा म्हणजे असा आहे की आपल्या चित्तामध्ये आत्म्याचं दर्शन होणं हेच खरं ज्ञान. तोपर्यंत जेवढं तुमचं ज्ञान आहे ते सगळं बुद्धीचा खेळ, संबंध बुद्धीचा खेळ. म्हणजे आता आपल्याला एक मनुष्य समोरून उभा राहतो, तो मनुष्य खरा आहे की खोटा आहे सांगता येईल का? नाही, विचारतो. तुमच्या बुद्धीने तुम्ही हे सांगू शकता का? एखादा जर दगड ठेवलेला असता जमिनीतनं तो निघालेला आहे, कोणी म्हणतं स्वयंभू आहे, कोणी म्हणतो नाही. तुम्ही सांगू शकता का आहे का नाही आहे, कशी ओळख काय? तुम्ही सांगू शकता का की दुसऱ्या माणसाला कोणता रोग आहे, कोणता त्रास आहे? नुसते हाताशी करू. म्हणजे काय की तुम्हाला जे काही ज्ञान आहे ते फक्त डोक्याने मिळालेलं ज्ञान आहे, डोक्याच्या पलीकडचं नाही. आणि डोकं हे सीमित आहे, असीमातलं नाही आहे ज्ञान. तेव्हा जोपर्यंत तुमच्यामध्ये ही चैतन्य शक्ती वाहते तुम्ही कोणत्या गोष्टीचं प्रमाण म्हणजे अंदाजे सांगता. आता आपलं डायग्नोसिस सुद्धा करायचं झालं म्हणजे माणसाचा अर्धा जीव काढल्यानंतर मग सरळ सांगतात की बा तू आता मरणार, असं सर्टिफिकेट नंतर द्यायचं की बा तू आता मरणार. हे सर्टिफिकेट देण्यासाठी त्याचं डायग्नोसिस करत असतात. पण सहयोगात लगेच मनुष्य सांगू शकतो की तुला कोणता रोग आहे, अगदी लहान मुलगा सुद्धा सांगू शकतो. इतकं हे सोपं काम झालं आहे कारण हे तत्वावरचं काम. जर तुम्ही तत्वावर उतरले तर तुम्ही बरोबर सांगू शकता की कोणाला कोणता त्रास आहे. आणि हे आत्मसाक्षात्काराचं कार्य हे अत्यंत जोराने आता वाढत आहे. इतर ठिकाणी फार झालेले आहे, फक्त ह्या
नाशकात वगैरे ह्याच बाजूला इतकं वाढलेलं नाही, पण तरी आपण नाशकाला बसलो. नाशिक हे फार पवित्र स्थान आहे, गोदावरीच्या किनाऱ्यावर सगळीकडे प्रसिद्ध आहे, पण त्याची पवित्रता आता हळूहळू कमी होत चालली. कारण देवळातून सगळा घाणेरडा प्रकार चाललेला आपण बघतोच आहोत. दुसरं म्हणजे असं की लोकांचं सुद्धा वागणं त्या पवित्रतेला, तुम्ही तीर्थस्थानी आहात तसं धरून कुणी राहत नाही. आता परवाच एक गृहस्थ मला म्हणाले की ते देवीच्या देवळात गेले होते, सप्तशृंगी ही जागृत आहे आणि तिथे गुरुजी बसले, तर त्यांनी त्यांना तंबाखू म्हणून आशीर्वाद दिला. अशा गुरुजींना काढून फेका म्हणून मागेच मी सांगून ठेवलेलं होतं, पण ते बसलेले आहेत व्यवस्थित तिथे गुरुजी, कारण शाळा बिळा चालवतात. असे गुरुजी जे तंबाखूचे तुम्हाला देतात प्रसाद, अशा व्यर्थ मनुष्याला तिथे बसून त्याला पैसे देत बसण्यापेक्षा तुम्ही घरी बसून जर देवधर्म केला तो बरा फळणार आहे. तेव्हा प्रत्येक देवाच्या ठिकाणी जिथेही काही स्वयंभू आलेला आहे तिथे बरोबर असे लोक जाऊन बसले, तांत्रिक नाहीतर असे खोटे लोक, पैसे बनवणारे असे बसल्यामुळे तिथून सुद्धा देव ना, देवाला सुद्धा कंटाळा यायचा या गोष्टीचा की हे काय मूर्खपणा चाललेला आहे. आणि त्यामुळे जी अधोगती आता आपल्या सर्व तीर्थस्थानाला येते ती आता ह्या पुढे येणार नाही जर आपण सगळे साक्षात्कारी. कारण साक्षात्कारी माणसाला पहिला गुण येतो म्हणजे तो काय सर्व वस्तू शुद्ध निर्मल करत जातो, आपोआप शुद्ध आणि निर्मल होत जातात वस्तू. पहिल्यांदा त्याचं हृदयच निर्मल होतं. सच्चित आनंदाची जी शक्ती आहे त्यातलं हे की पहिल्यांदा सत्य काय ते कळतं. इथे बसल्या बसल्या सुद्धा जर तुम्हाला कोणा माणसाविषयी विचार करायचा असला की हा मनुष्य कसा आहे, तर लगेच तुमच्या बोटांवरती ह्या 7 चक्रांवर आणि इथे म्हणजे 5, 6 आणि 7 अशी 7 चक्र ह्या हातात, आणि आता ते असं ठेवलेलं आपल्यासमोर आपण बघा, ते 7 चक्रांचे तसेच बरोबर दाखवलेले आहेत तिथे हातावर. हे 7 चक्रांचे से हातावर सुद्धा त्याचे परिणाम दिसून येतात. म्हणजे जर आपण 10 मुलं घेतली जे साक्षात्कारी आहेत, आमच्याकडे आता पुष्कळ अशी मुलं जन्माला येत आहेत जे साक्षात्कारी, पण तुम्हाला कसं कळणार आपला मुलगा साक्षात्कारी आहे की नाही? कारण तुम्ही स्वतः साक्षात्कारी नसल्यामुळे त्याच्यातनं चैतन्य लहरी येतात की नाही हे कळत. तर ह्या 7 बोटांमध्ये लगेच आपण असा हात केल्यावर लगेच कळून येईल की हा हात इथे बोट चमका मारत आहे, समजा ह्या बोटाला चमका मारते आणि हेही बोट धरलेलं आहे, म्हणजे काहीतरी ह्या माणसाने अशी गोष्ट केली आहे जी अनधिकार चेष्टा धर्माच्या. म्हणजे एखादा मनुष्य ज्याला धर्माबद्दल मुळीच परमेश्वराकडनं अधिकार मिळालेला नाही अशा माणसाच्या समोर जाऊन तुम्ही जर डोकं टेकलं तर हे 2 चक्र धरतात आणि असा मनुष्य हळूहळू भ्रमितून वेडा होतो. परवा एक गृहस्थ आमच्याकडे आले, त्यांना आधी ते मला भेटले, तर मी त्यांना सांगितलं त्यांच्या एक वारा आलेला मनुष्य असायचा, त्याला वारं यायचं. म्हणजे हे आणखीन फार भ्रामक कल्पना आहे. एक तर सायन्सच्या भ्रामक कल्पना आणि दुसऱ्या म्हणजे भाविक लोकांच्या, अशा दोन्हींच्या कचाट्यात आम्ही सापडलेलो. तर एक अशी की कुणाच्या अंगात वारं आलं म्हणजे देवाला. आता जरा डोकं थोडं त्या ठिकाणी लावायला पाहिजे की अहो परमेश्वर कुणाच्या अंगात यायला काही ताकद पाहिजे की त्या माणसाला काही अक्कल पाहिजे. वाटेल त्या मोलकर्णीच्या अंगात सुद्धा आजकाल देवी येऊ लागल्या, प्रत्येकाच्या अंगात देवी, हे सगळी भूत आहे. आणि त्या माणसाला मी तेव्हा सांगितलं की तुम्ही असे गुरु सोडा ज्यांच्या अंगात येतं ते तुम्हाला नुकसान करेल. त्यांनी ऐकलं नाही. आता परवा मी तिथे गेले तर ते म्हणाले की माताजी माझे डोळे गेले. डोळे उघडे पण संबंध मागचा भाग धरल्यामुळे स्वाधिष्ठान चक्र आणखी मूलाधार चक्र मागे धरल्यामुळे अगदी आंधळात आहे. आता कॅन्सरचा रोग जो फार तुम्ही लोक घाबरता ज्या गोष्टीला, आणि कॅन्सरचा रोग सुद्धा अनधिकार चेष्टेमुळे होतो. कोणत्याही प्रकारची अनधिकार चेष्टा केली धर्माच्या बाबतीत तर कॅन्सरचा रोग हमखास होतो. ही परमेश्वराची शिक्षा आहे. कर्करोग ज्याला म्हणतात कॅन्सर, हा जो मनुष्य धर्माच्या बाबतीत अनधिकार चेष्टा करतो त्याला हा रोग केव्हाही होऊ शकतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता मी तुम्हाला स्पष्टपणाने अशासाठी सांगते कारण मी आहे. तुम्हाला वाईट वाटो अथवा बरं वाटो, मला काही तुमच्याकडनं वोट्स घ्यायचे नाहीत किंवा मी तुम्हाला प्रसन्न करायला आले नाही, तुम्हाला जे खरं आहे ते सांगायला आले आहे. तर असे जे लोक कार्य करत असतात की अनधिकार चेष्टा परमेश्वराच्या विरोधात करायची, अशा लोकांना हा रोग फार लवकर होतो. आता रुस्तमच आपल्याजवळ सांगत होते ही गोष्ट खरी आहे कारण त्यांनी स्वतः करून पाहिलेलं आहे. आम्ही बरेच कॅन्सरचे रोग बरे केले, त्याबद्दल शंकाच नाही. पुष्कळ लोकांना, गरीब श्रीमंत, हा रोग गरिबांना कमी होतो, श्रीमंतांना जास्त. श्रीमंताचं तुम्हाला माहितीच आहे की कुठेतरी त्यांना असं वाटत असतं सारखं की आपण हा पैसा कमवतोय, कुठेतरी धर्म करायला लावायचं. मग मुंग्या मिळाल्या तर त्यांना देत नसतात. आता काय मुंग्यांना मी रिअलायझेशन देणार आहे? मुंग्यांना कशाला यायचं? मग ते नाही मिळालं तर आता फॉरेन म्हणून त्यांनी पुष्कळचे भिकारीचे बोलवलेले. नगरला मी गेले तर तिथे ते येऊन माझ्याशी भांडायला लागले सगळे वार्ताहर की माताजी हे फॉरेनर्स इथे येतात आणि आमच्या इथे भीक मागायला लागले. हरे रामा हरे हरे रामा करत आमच्याजवळ भीक मागतायत. आणखीन आता आम्ही ह्यांना थोडे दिवस तर पोचलं, लाड केले, आता मात्र कंटाळा आला मला.
तर हे कुठं आले? तर मी म्हटलं असं आहे की आपल्याकडे श्रीमंत लोकांना थोडी अक्कल यायला पाहिजे. आता मुंग्यांच्या ऐवजी ह्यांना इम्पोर्ट केलेले, त्याला मी तरी काय करू? आता तुम्ही पाळा पोसा नाही तर काय करा. पण एक अकलेची गोष्ट अशी आहे की कोणत्या माणसाला भिक्षा देत बसायची, मग तो फॉरेनर असला तर मग फॉरेन भिक्षा दिली, म्हणजे आणखीनच आपलं स्वतःचं महत्त्व करून घ्यायचं. अशा रीतीने अत्यंत विक्षिप्त तऱ्हेने आपण आपल्या धर्माचं काय काय वाटोळं करून ठेवलेलं आहे. आणि धर्म हा शुद्ध निर्मल, अत्यंत आल्हाददायी आणि आपल्यात संतुलन निर्माण करणारा असा महान पवित्र परमेश्वराचा स्रोत आहे. ते सोडून काहीतरी भलतंच घेऊन धर्म करून बसायचं, त्याला धर्म मानायचा, त्याला धर्म मानायचा, हे मानवाने आपल्या सगळ्या बुद्धीने काढलेलं आहे. आणि धर्म हा बुद्धीच्या पलीकडचा आहे. मग दुसरे एखादे समाजवादी येऊन माझ्या डोक्यावर बसतात की माताजी हा समाजवाद असा आहे, समाजवाद तसा आहे, समाजवादाचं असं आहे. हे वादतच बसले माझ्याशी. तुम्ही गरिबांची सेवा करावं. म्हटलं आम्ही गरीब श्रीमंत आम्हाला दिसतच नाही, तुम्ही केलेलं आहे. देवाने काही गरीब श्रीमंत बनवलेलं. कोणी आला तरी पाण्याचं असं आहे, जिथे खळगा दिसला तिथे भरतच बसणार, पुढे जाणारच नाही पाणी, तिथेच जमून राहणार जोपर्यंत ठीक नाही झाला पुढे जाणार. त्या आम्हाला गरीब श्रीमंत काही दिसत नाही, सगळे आम्हाला प्रिय आहेत, आम्ही सगळ्यांचं भलं करतो. पण एवढाच फरक आहे तुमच्यात आमच्यात, तुम्ही नुसतं समाजवाद बोलता, आमचा कार्यान्वित आहे. हे सगळं काही तुमचं नुसतं बोलण्याचे धंदे आहेत. आणि हे शब्दजाळामध्ये पकडून स्वतःला तर तुम्ही नुकसानात घालणारच आहात, पण दुसरा नाही घालणार आहात. कारण शब्दजाल आहे. तुमच्या हातून आज कोणाचं भलं झालंय का? पहिल्यांदा प्रश्न हा करा. तुम्ही कोणाचं भलं केलंय का? असा एक प्रश्न स्वतःला विचारायचा. जसा ख्रिस्तानी एकदा एका वेश्येवरती लोकांनी खूप दगड मारले, त्याला जाऊन तो उभा राहिला. त्याचा वेश्येशी काही संबंध नाही, काही नाही, मध्ये जाऊन उभा राहिला. तुमच्यातल्या ज्यांनी कोणी पाप नाही केलं त्यांनी त्या दगड दोंडा घालावा, नाही तर माझ्यावर घाला. तेव्हा सगळे चुप्प झाले. तशी स्थिती आहे. तुम्ही कोणाचं भलं केलं आहे का? उगीच नसते हे वाद ते वाद हे असे काढून लोकांचं नुसतं डोकं फिरवण्यापलीकडे काही झालेलं. तेव्हा या राजकारणाला सुद्धा काही अर्थ नाही. आता वादांचं जर घेतलं तर लोकांचं असं म्हणणं आहे की, काही लोकांचं असं म्हणणं आहे की पुंजीवाद. मी म्हणते की मी सगळ्यात मोठी पुंजीवादी आहे, कारण सगळी पुंजी माझ्याजवळ जर असली, सर्व शक्ती जर माझ्याजवळ आहे तर मी पुंजीवादी आहे. पण सगळ्यात मोठी कम्युनिस्टसुद्धा मीच आहे, कारण दिल्याशिवाय चैन येत नाही, सगळं वाटल्याशिवाय चैन येत नाही. असा पुंजीवादी तुम्ही सहयोगानंतर व्हा. म्हणजे हे काय की सगळं राजकारण वगैरे तुमचं जे आहे, मार्क्सवाद, अमकेवाद, तमकेवाद, मला वाटतं वाद शब्द हा सुद्धा नुसत्या डोक्यातनं चालवलेल्या लढ्यांचा आहे. ह्याच्यापुढे त्याला कार्यान्वित काहीच नाही. कम्युनिस्ट पाहिले तर काय कार्यान्वित आहे? ते म्हणे एक बाबाजी आले, त्याने सांगितलं असं करू नका, तसं करू नका, हे करू नका. म्हणे इथे इतकी गरिबी आहे की एक म्हणून इथे म्हणे गरीब लोक वाळू खातात. आता कुठे त्यांनी पाहिलं ते वाळ ठेवलं आणि स्वतः मात्र इम्पोर्टेड गाडीतनं गेले दुसऱ्यांच्या दमावर. हे असले जे दुटप्पी तऱ्हेचं वर्तन आहे, किंवा हा जो एक आपण म्हणू की भोंदूपणा आहे, किंवा हे जे ढोंग रचलेल्या देवाच्या नावाने वगैरे, हे सगळं बुद्धिवादामुळे. कारण ज्या माणसाने बुद्धीवरती पेलायचं आहे तो नुसते लेक्चर देऊन देऊन सुद्धा देवाला उडवून लावू शकतो. तेव्हा देव हा आहे किंवा नाही ह्याची सिद्धता आहे की नाही ते आधी जाणून घ्या. आपण त्या परमेश्वरासह कोण आहो जे एका फुलातनं फळं काढत असतो. अशा हजारो करोडो अशा जिवंत कार्याला जो उन्नत आहे त्याच्यासमोर आम्ही होतो का? आम्ही एका फुलाचं तरी फळ करू शकतो का? हा विचार करा. एवढे मोठे सायंटिस्ट बसतात. मी म्हणते तुम्ही एक जिवंत कार्य करून दाखवा. पण कुंडलिनी जागरण हे मात्र जिवंत कार्य आहे. कारण तुमच्या ज्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये जी कुंडलिनी बसलेली आहे ती साक्षात जागृत होते. तिचं स्पंदन दिसतं, तिचं चढणं दिसतं, तिचं शून्य शिखर पर अनहद बाजी जे म्हटलेलं आहे ते बरोबर इथे तुम्हाला वाचतं. आणि त्याच्यानंतर त्याचं प्रसार जो हातात नाही अशी थंड थंड लहरी वाहू लागतात ते सुद्धा होतं. मग हे श्लोक आता मी तर बरं करत नाही, हे श्लोक लोकांना बरं करणं वगैरे हे सगळं लौकिक आहे. लोकांना बरं करणं, योगक्षेम वहाम्यम, पुष्कळांची आर्थिक परिस्थिती फार दुरुस्त होते. आता हे डॉक्टर रुस्तम यांचे तर 4पटीने 5पटीने पगार झालेला. नंतर एक सायंटिस्ट आले, तो त्यांचा एक छोटासा हा होता थिसिस होता, त्याच्यामध्ये दारू का पिऊ नये असं त्यांनी मला विचारलं. ते म्हणजे लिव्हरवर लिहित होते. तर मी त्यांना सायंटिफिक भाषेत सांगितलं की OH कसं कसं रूपांतर होतं ह्या दारूमुळे आणि दारूमध्ये काय असतं आणि ते कसं होतं. तर त्यांनी थक्कच पडले आणि त्यांचा PhD जो 30 वर्षापासून पास होता ते म्हातारे होऊन गेले तुमच्या, तो पास होता. तत्वावर आल्यावरती सगळ्या गोष्टी समजतात की कुठे काय बिघडतं, कुठे काय बिघडतं. पण सहयोगामध्ये आम्ही असं सांगत नाही तुम्ही हे पिऊ नका ते पिऊ नका.
हे खाऊ नका, ते करू नका. एकदा सहयोगाच्या म्हणजे आपोआप सर्वच होतं. कारण जेव्हा तुम्ही समर्थ व्हाल तेव्हा तुमच्या शक्ती आणि जेव्हा तुमच्यामध्ये अमृत वाहू लागेल तेव्हा अशा घाणेरड्या गोष्टींच्याकडे कशाला मनुष्य जाईल. आणि जेव्हा तुम्ही स्वतः स्वतंत्र होऊन जा तेव्हा त्या स्वातंत्र्यात तुम्ही कोणाची गुलामी करणार नाही आणि कुणालाही गुलाम करून घेणार नाही. जो मनुष्य स्वतःची गुलामी करत नाही तो दुसऱ्याची कशाला गुलामी करून घेणार. तेव्हा एक नवीनच तऱ्हेचा मानव तयार होतो, त्याला आपण महामानव असं म्हणतो. कारण महायुगामध्ये महामानव तयार होतात. असेच आपल्यामध्ये अनेक आहेत. आपल्या देशात हजारोनी लोक आहेत, खटकन पार होतात. हजारो लोक एका क्षणामध्ये लोक पार होताना मी पाहिलेले आहेत. पण हे या लोकांसाठी मात्र फार मेहनत करावी लागते. पण ह्याच्यातला एक एक मनुष्यसुद्धा आपल्या हजारो लोकांच्या बरोबर बसतो, कारण तो मेहनत करून प्रवीण होऊन हुशार होऊन जातो, ते शिकून घेतो. नुसता वादविवाद घालत बसत नाही किंवा आळस करत नाही, त्यावर मेहनत करून जिंकून त्याच्यावर बसतो. आता डॉक्टर सांगलीसुद्धा जर सायंटिस्ट नसते तर इतक्या उच्च प्रतीचे मला वाटतं कधी कधी सहयोगी झाले नसते. कारण त्यांनी पाहिलं की हा खरोखर सायन्स आहे, त्याच्यात सबंध तऱ्हेने मेहनत करून त्यांनी हे कमवलं. पण आपल्या देशातले पुष्कळसे भाविक लोकसुद्धा राहुरी जिल्ह्यात विशेष करून हजारोनी लोक पार झाले. त्यांचं आयुष्य बदललं, त्यांचे रोग गेले, त्यांच्या सगळ्या व्याधी सुटल्या, व्यसनाधीन झालेले लोक अगदी मुक्त होऊ आणि व्यवस्थित आता सहयोग करतात. परवा एका बैलगाडीतनं मी जात होते, बैलगाडीला हाकणारा एक सहयोगी आणि तो बोलायला लागला तर म्हटलं साक्षात कबीर उभे आहेत की काय. आणि त्यांनी कधी शाळा बघितलेली नाही, अगदी कबीरांसारखं बोलत होतं. आणि मी ऐकून अगदी आश्चर्यचकित झाले. म्हणे माताजी हे सगळं सहयोगाने कळतं नाही का. आणि मला आश्चर्य वाटलं की हा मनुष्य एक सर्वसाधारण दिसणारा इतका मोठा भोसलेला विद्वान कसा झाला, तो कोणी साधारण मनुष्य समजू सुद्धा शकणार नाही अशा रीतीने अत्यंत उच्च तऱ्हेचं तत्त्वज्ञान तो मला सांगत होता लोकांच्याबद्दल. मला फार आनंद झाला. एक सर्वसाधारण बैलगाडी हाकणारा मनुष्य एका गावात राहणारा, त्याला एवढं ज्ञान मिळालं. म्हणजे सगळं ज्ञान आपल्या डोक्यातच आहे, फक्त तिथे प्रकाश जायला पाहिजे, तो प्रकाश मिळाला. तेव्हा आता जेवायला म्हणायचं असलं तर आपल्याला आमंत्रण द्यावं लागतं. आपल्या महाराष्ट्रात विशेष करून 10 आमंत्रण नाही दिलं तर लोक येत नाही पायघड्या घातल्याशिवाय. बरं, त्याच्यानंतर जर तुम्हाला लग्नाला बोलवायचं तर मग अक्षता वगैरे वाटाव्या लागतात, नाही तर लोक म्हणतात आम्ही येत नाही, मला अक्षता नाही आल्या. आता सहयोगासाठी मात्र हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, कृपा करून नम्रपणे स्वतःचं जे काय ते घेऊन. कारण आम्हाला काही देणं घेणं नाही आहे. तुमचा दिवा आहे, फक्त तो पेटवायचा. एक पेटलेला दिवा अनेक दिवे पेटवू शकतो. आपल्या ह्याच्यात आहे ज्योत से ज्योत मिळाल, तशाची स्थिती आहे. त्याला काही तुम्हाला मला द्यायचं नाही, मला तुमच्याकडनं काही घ्यायचं नाही. फक्त तुमच्यात हा दिवा आहे. आत्मसाक्षात्कार करण्याचं कार्य हे मला साध्य आहे. ते कसं झालं काय झालं ते आता सांगण्यासारखं नाही, पण तुम्ही नंतर बघाल तर तुम्हाला कळेल की कसं साध्य झालं. फक्त तेवढंच मला येतं. उद्या जर हे तुटलं तर मला नीट करता येत नाही. मला बँकेतले पैसे कसे काढायचे ते येत नाही. मला काहीच येत नाही जगातलं काम. तेव्हा एक एवढं काम येतं, त्याच्यासाठी काय माताजींनीच कशाला करायचं. परवा एक गृहस्थ म्हणाले की माताजी तुमचाच फोटो कशाला. म्हटलं तुमचा ठेवा, तुम्हीच कशाला. म्हटलं तुम्ही बसा, मला बरं सुट्टी होईल, माझा नवरा फार चांगला आहे, माझी मुलं बाळं फार चांगली, मी आपल्या घरात संसारात रमून आहे, तुमच्यासाठी धडपडत इतकी गावातनं भटकते, सगळं काही करते. तुम्ही जर करू शकले तर उत्तम, मी तुम्हाला हार घालते, बसा म्हटलं. तुम्ही काय म्हणता, तुम्हाला माताजी म्हणूया, तुम्ही बसा म्हटलं. पण ते जमण्यासारखं आहे का. म्हणजे असा मनुष्य आपल्या लक्षातच येत नाही जो मनुष्य आंतरिक प्रेमाने प्रेमासाठी प्रेमाचं कार्य करतो. हे आपल्या डोक्यातच येऊ शकत नाही, कारण आपण तसे नाही आहोत. तेव्हा तसं नाही. तसेही लोक पुष्कळ झाले आणि आहेत, आपल्यासमोर होते. आजकालच्या काळात कमी असतील, आजकालच्या काळातही पुष्कळ साधू संत आहेत, पण दरीखोऱ्यात लपून बसलेले आहेत. मला सांगतात माताजी 12 वर्षानंतर आम्ही येऊ, आमचे तर हातपाय मोडले लोक आहेत. आपण त्यांचा छळच केला. अशा सर्व लोकांचा आपण छळच केलेला आहे. जे झालं ते झालं, आता विसरून जा. पण आता मात्र नाविन्याने हे एवढं जाणलं पाहिजे की जर आम्हाला हे मिळालं तर आम्ही ओळखून कोण संत आणि कोण असंत. त्याबद्दल अनेक तऱ्हेने पूर्वीसुद्धा भाकीतं झालेली आहेत किंवा काही झालेलं असलं तरीसुद्धा जोपर्यंत तुम्हाला साक्षात्कार होत नाही, जोपर्यंत त्याची साक्ष तुम्हाला पटत नाही, तोपर्यंत ते सर्व काही व्यर्थ आहे. तेव्हा तुम्ही हे कृपा करून घ्या. हे वरदान तुमच्यातच आहे, तुमचंच आहे. तुमची जी संपदा आहे ती तुम्ही घेऊन घ्या. एवढं मात्र मी फार आर्जवाने तुम्हाला मागते. आजचा पहिलाच दिवस आहे म्हणून 1-2-4 प्रश्न विचारा. पण उगीच कोणचे वाद वगैरे घेऊन किंवा तुम्ही ह्या पुस्तकात असं लिहिलं आहे, आमचे गुरुजी असं म्हणाले, असं करून विचारू नका. कारण जर ते म्हणाले असतील तर त्यांना म्हणा तुम्हीच आत्मसाक्षात्कार.
कुणी असं तर म्हणाले की आम्ही आत्मसाक्षात्कार देतो, म्हणजे असे घेऊन कुणाला धरून बसू नका. जे काय विचारायचं असेल ते तुमच्याबद्दल किंवा समाजाबद्दल किंवा काहीतरी प्रश्न सहयोगाबद्दलच विचारलेला बरा. प्रश्न विचारून घ्या असला तर. यांचा प्रश्न असा आहे की जर हिंदीमध्ये कि बिना पात्रता के कुंडलिनी का जागरण हो तो नुकसान करेगा या होगी नहीं, ये आपको सोचने की बात नहीं है, हमको सोचने की बात है. समझ लीजिए आप किसी स्कूल में गए या कॉलेज में गए तो वो प्रिंसिपल साहब सोचेंगे ना. आपको तो यही सोचना चाहिए कि मेरी पात्रता है क्योंकि माँ कहती है, और माँ की शक्ति अगर है, अगर वो पात्रता दे सकती तो देगी भी, अगर उसके प्यार में शक्ति है तो कुंडलिनी भी जागृत करेगी. तो विश्वास से बैठना चाहिए अपने लिए, अपने प्रति आस्था रखनी चाहिए, अपने प्रति आस्था, स्वतःबद्दल विश्वास असायला पाहिजे, स्वतःबद्दल आस्था असायला पाहिजे. जर आपल्याबद्दल आस्था नाही ठेवली माणसानी तर मात्र कठीण जातं. कारण स्वतःबद्दल न्यूनत्वाची भावना आपण पुष्कळ शिकलो आहेत. मी पतित, तुम्ही अमुक तमुक, असं काय करायचं नाही. परमेश्वर हा दयेचा सागर, प्रेमाचा सागर, क्षमेचा सागर असा फार मोठा आपला बाप आहे. तो सर्व समर्थ आहे. जर त्याची इच्छा असली तर काही होऊ शकतं, असा पूर्ण निर्धार करून बसायचा आणि स्वतःबद्दल काही आम्ही अपात्री वगैरे असा काही विचार करू नका. तो आम्ही करू, तो तुम्हाला करायचा नाही. तुम्ही आपला आरामात बसा, होईलच कुंडलिनी जागरण. दुसरं असं की सहयोगात आम्ही तरी आजपर्यंत कोणालाही सहयोगाच्या कुंडलिनीचा त्रास झालेला पाहिलेला नाही. त्याला कारण असं आहे की आम्ही जाणकार आहोत. जे जाणकार नसतात, समजा ह्याला जर आम्हाला ठीक करायला सांगितलं तर आम्हाला शॉक बसेल, कारण आम्हाला माहीत नाही ना त्याच्यातलं काही. ज्याला माहिती आहे, ज्याला हे कार्य माहिती आहे आणि जो अधिकारी आहे त्याला काहीच त्रास होत नाही आणि तो दुसऱ्याला त्रास होऊ देत नाही. दुसरा हा म्हणजे तुमचा पुनर्जन्म आहे. तुमचा जन्म झाला तेव्हा तुमच्या आईनेच कष्ट उचलले, तुम्ही काय उचलले का? तिने तुमची पात्रता बघितली की नाही, की जन्माच्या आधी कशी होती, पात्र आहात की नाही. तिने आपला जन्म दिला, सर्व असह्य वेदना सहन करूसुद्धा ती मुलांना जन्म देऊ शकते, कारण ती धात्री आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही आईच्या स्वरूपात तुमच्या समोर उभे आहोत आणि आईच्या स्वरूपात काही मनुष्य कार्य करू शकतो. आता काय तुमचं बोला काय? पुष्कळ आहे बेटा. सांगू काय? याचं उत्तर सांगते, जरा बसा आपण एक मिनिट. मोह आणि आत्मसंमोहन ह्याच्यात फार फरक आहे, अत्यंत फरक आहे. संमोहन म्हणजे एक झुटी गोष्ट आहे, अगदी खोटं आहे. त्याच्यात आत्मसंमोहनात मनुष्य आपल्याला समजतो की मी फार मोठा झालो, मला हे मिळालं ते मिळालं, मी आत्मा आहे आणि मी ओंकार आहे. हे तर असं झालं की उद्या मी म्हटलं मी इंद्राजी आहे म्हणजे कलेक्टर साहेब मला अरेस्ट करतील की नाही. स्वतःबद्दल खोट्या कल्पना करून घेण्याला आत्मसंमोहन म्हणतात. पण आत्म्याचा आपल्यातनं प्रकाश पडणे ही खरी गोष्ट आहे. त्याचं ते कार्यान्वित, त्याची प्रत्येक गोष्टीची तुम्हाला पडताळ आहे. ही खरी आहे की नाही, ही शक्ती कशी वाहते ती दुसऱ्यामध्ये तुम्ही जागृत करू शकता. ती आल्यावर ती टाळ्यावर कशी येते. लहान मुलंसुद्धा सांगू शकतात की ह्या ठिकाणी ही कुंडलिनी थांबलेली आहे, इथे हे चक्र धरलेलं आहे, ह्या चक्रावरती कोणची देवता बसलेली ती कशी जागृत करायची, त्याचे सुद्धा मंत्र आहेत.